श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर पहा, मुलांना सुट्टी लागलेली मे महिन्याची. शाळा वगैरे संपली, पेपर वगैरे पण झाले आणि मुलांचा कसा तो आराम चालू आहे. पण आपला तो काही आराम कधी नसतोच, कारण की आपल्याला रोजच कामे असतात. तर पहा, मुलांना सुट्टी वगैरे लागली आणि गावालाही 4-5 दिवस जाऊन आले. तर आता म्हटलं मग गावावरून जाऊन आले तर जरा घर वगैरे स्वच्छ करायला काढावं, कारण की बरेच 1-1.5 महिना झाला घर स्वच्छ वगैरे केले नव्हते. तर म्हटलं जरा आज सर्व घरे झाडून पुसून वगैरे घ्यावी, झटकून वगैरे घ्यावी. आज सगळ्या घराची साफसफाई करणार आहे, किचन ट्रॉल्या वगैरे काढणार आहे आणि बेडरूममध्ये जरा कपाट वगैरे म्हटलं आवरून ठेवावं. आणि बेडची जागा खूप दिवस झाले, खूप दिवस म्हणजे 1-1.5 वर्ष झाले बेड एका ठिकाणी होता. तर म्हटलं त्याची जागा वगैरे चेंज करावी, त्याला जरा हलवावा, म्हणजे जरा घर साफ केल्यासारखं वाटते. तर पहा, मी घर साफ करायला काढलं की किचन ट्रॉलीमध्ये भांड्यांची सुद्धा मी अदलाबदल करते, म्हणजे जरा घर साफ केल्यासारखं वाटतं. प्रत्येक 1-2 महिन्या मिळून घर साफ केलं की मी भांड्यांची जागा वगैरे चेंज करते, म्हणजे जरा बरं वाटते. आणि बेडचीही जागा चेंज वगैरे करते आणि कपाट तर सारखंच आवरावं लागते पहा. तर पहा, याच्यामध्ये मागच्या वेळेस घर साफ केलं त्यावेळेस याच्यामध्ये रोजच्या अंथरुणं पांघरुणं होती. तर याच्यातले अंथरुणं पांघरुणं काढून वेगळ्या बेडमध्ये ठेवले होते आणि याच्यामध्ये भरपूर सामान कोंबलेलं होतं. तर पहा, सामान तर एवढं होतं की विचारूच नका. जे हातात कधी येईन ते त्याच्यामध्ये आलं की कोंबायचं असं होतं. तर पहा, आज म्हटलं सगळं सामान व्यवस्थित काढावं आणि हा ड्रॉवर पुन्हा एकदा स्वच्छ करून याच्यामध्ये पहिल्यासारख्या गोधड्या वगैरे ठेवून द्याव्यात. तर पहा, हा माझा कसा मॅजिक बॉक्स आहे. याच्यातनं प्रत्येक एक सामान निघतच राहते, कारण की दिसायला हा एवढासा छोटासा बॉक्स आहे, पण त्याच्यामध्ये एवढं सामान बसते की विचारूच नका. त्याच्यामध्ये खूप सारं सामान, म्हणजे तुम्हीच पाहता बाहेर किती पसारा मांडलेला आहे मी तो. जर्किंग तर विचारूच नका, आमच्या पोरांचे आणि आमचे किती आहेत ते. जर्किंग घेऊ आणि ते तर घालत नाही कोणी, पण कुठे ठेवू आणि कुठे नाही असं होतं पहा. प्रत्येक वेळी थंडी आली की नवीन प्रकारचे जर्किंग घेते आणि जुनं ते तसंच राहते. तर म्हटलं जर्किंग वगैरे, आता मे महिना आहे, 1-1.5 महिना काही अजून जर्किंग वगैरे लागणार नाही, तर त्याला व्यवस्थित कुठेतरी लावून ठेवावे एका पिशवीमध्ये. तर पहा, ट्रॉली वगैरे साफ करायला मी व्हॅक्यूम क्लीनर घेतलेला आहे. माझ्याकडे 2 व्हॅक्यूम क्लीनर आहे, एक छोटा आणि एक मोठं. पण हे छोटं आहे ते जरा बरं पडतं, मोठं आहे ते खूप डस्टबिनसारखं मोठं आहे, त्याच्यामुळे ते हलवायलाही खूप जड जातं. हे व्हॅक्यूम क्लीनर छोटं आहे, त्याच्यामुळे साफसफाई करायलाही एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होतं ते, आणि जास्त जडही नाही, त्यामुळे पटकन. तर पहा, बॉक्स व्यवस्थित साफ वगैरे केला आणि म्हटलं आता त्याच्यामध्ये रोजच्या अंथरुणं पांघरुणं वगैरे ठेवून द्यावी. तर पहा, पटकन अंथरुणं पांघरुणाच्या घड्या वगैरे घातल्या आणि त्या बॉक्समध्ये ठेवून दिल्या. आणि त्या सोप्यातला काढलेला पसारा म्हटलं इकडच्या सोप्यामध्ये व्यवस्थित लावून द्यावा. तिकडच्याही सोप्यामध्ये एवढा पसारा आहे की पहा तुम्ही. त्याच्यामध्ये मी इकडच्या गोधड्या मागच्या वेळेस ठेवल्या होत्या त्या, आणि दुसऱ्या बॉक्समध्ये हेल्मेट वगैरे, पडदे वगैरे आणि मुलांचं बॅडमिंटन खेळणं वगैरे भरपूर होतं. तर म्हटलं इकडच्या गोधड्या वगैरे लावून ठेवल्या आणि पटकन इकडच्या सोप्याकडे पाहावं. तर पहा, आज काही टाईमपास करून चालणार नव्हता, कारण की टाईमपास केला तर पूर्ण काम तसंच राहील, कारण की आत्ताच्या हॉलमधनं सुरुवात केली, अजून बेडरूम आणि नंतर किचनकडेही पाहायचं होतं. तर पटकन व्हॅक्यूम क्लीनरने सर्व धूळ वगैरे स्वच्छ केले. तर पहा, ह्या व्हॅक्यूम क्लीनरचा एवढा फायदा होतो की छोटी छोटी धूळही पटकन त्याच्यामध्ये घुसून येते, त्यामुळे फडकं मारायची जास्त गरज पडत नाही. तर पहा, हा सोपाही व्यवस्थित मोकळा वगैरे केला. त्याच्यातलं सामान तर एवढं होतं की बाहेर पूर्ण हॉलमध्ये पसाराच होऊन गेला. प्रत्येक पिशव्यांमध्ये काही ना काही सामान कोंबलेलं होतं. तर म्हटलं ते पिशव्यांमधलं सामानही आज पटपट बाहेर काढावं आणि व्यवस्थित जे लागते तेच सामान पुन्हा ठेवून द्यावं, आणि बाकीचं सगळं मग उद्या आहे कचरा गाडीलाच. तर पहा, घर तर मी एकटीच साफ करते, पण तुम्हाला वाटत असेल माझी मुलं मला मदत करत नाही आहेत. पण पहा, ती दोघंही हॉलमध्येच आहेत आणि मला मदत करत आहेत. फक्त ते टी व्ही पाहण्याची मदत करत आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन येत नाही आहे. तसं ते खूप कामं करतात, दिवसभर टी व्ही पाहण्याचं काम करतात, हेच माझ्यासाठी खूप मोठं त्यांचं काम येते. तर पहा, सोफा वगैरे व्यवस्थित मोकळा केला आणि त्याला पुसून वगैरे ठेवलं. तोपर्यंत म्हटलं बाकीचे ड्रॉवरही पटकन साफ करावे, कारण की माझ्या टी व्ही युनिटलाही 4-5 ड्रॉवर आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप सामान आहे. तर म्हटलं सोफा साफ केला की त्या ड्रॉवरमधलं एक सामान बाहेर काढून ड्रॉवरही व्यवस्थित पुसून वगैरे घेऊन त्यातलंही सामान त्याच्यामध्ये व्यवस्थित लावून द्यावं.
सोफा वगैरे साफ केला आणि सोफ्यामध्ये सामान व्यवस्थित लावून दिले आणि नंतर म्हटलं ड्रॉवर उघडून त्याच्यातलं सामान सर्व बाहेर काढावे. तर पहा, हा ड्रॉवर तर मला एक जादूचा ड्रॉवर वाटते, कारण की वेगवेगळ्या प्रकारचं एक सामान बाहेरच येते. तर पहा, प्रत्येक ड्रॉवरमध्ये मी मुलांना एक वस्तू ठेवायला सांगितलेले आहेत. तर पहा, एक वस्तू म्हणजे त्यांना एक बॉक्स कलर वगैरे ठेवण्यासाठी, एक बुक्स वगैरे ठेवण्यासाठी, तर एक बॉक्स मेकअपचं सामान वगैरे ठेवण्यासाठी हे केलेलं आहे. तर पण मुलं काही ऐकत नाही, कोणत्याही बॉक्समध्ये काहीही टाकतात आणि प्रत्येक बॉक्समध्ये सर्व गिचिडमिचिड करून ठेवतात आणि प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळं सामान सापडते. पहा, मुलांना या बॉक्समध्ये मी फक्त कलर पेन, स्केच पेन वगैरे ठेवायला सांगितलं होतं आणि त्यांनी याच्यामध्ये काय काय ठेवलं आहे ते. तर या बॉक्समध्ये मला स्क्रूड्रायव्हर, नट बोल्ट, पुन्हा अजून बऱ्याच गोष्टी सापडल्या आहेत. तर आता काय करायचं, मुलंच ते किती केलं तरी एक वस्तू ठेवायला सांगितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू आणून ठेवतात आणि मुलांनाही नावं ठेवून फायदा नाही, कारण की मीही कधीतरी तशीच करते. वरती एखादी गोष्ट दिसली की पटकन त्या ड्रॉवरमध्ये ढकलते. बॉक्स सर्व पूर्णपणे मोकळा केला आणि व्यवस्थित पुसून वगैरे घेतला आणि आता म्हटलं खाली जे सामान काढलं आहे त्यातलं महत्त्वाचं सामान वगैरे घ्यावा आणि बाकीचं सर्व कचरा कुंडीतच फेकून देता येईल. तर पहा, तो बॉक्स व्यवस्थित साफ वगैरे केला, त्यातलं सामान व्यवस्थित वगैरे ठेवून दिलं आणि नंतर हा बघा, हा आमचा एक दवाखानाचा आहे. हा फक्त आमचा हॉस्पिटलचाच कप्पा आहे असं समजा. याच्यामध्ये फक्त गोळ्या औषधं वगैरेच ठेवते मी, बाकीचं काही ठेवत नाही. तर म्हटलं त्याच्यातही खूप दिवसाच्या औषधाच्या बाटल्या वगैरे आहेत, त्यातल्या काही एक्सपायर वगैरे झालेल्या आहेत की ते पाहावेत आणि चांगल्या बॉटल पुन्हा व्यवस्थित त्याच्यामध्ये लावून ठेवावेत. सर्व औषधं व्यवस्थित पुन्हा एका बॉक्समध्ये ठेवले आणि एक्सपायर औषधं फेकून वगैरे दिले. तर पहा, हा होता आजचा ब्लॉग. याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर उद्या नक्की याचा नेक्स्ट पार्ट पाहायला विसरू नका.